नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मराठी चित्रपटसृष्टीत यावर्षी अनेक दर्जेदार चित्रपट येत आहेत. आज आपण अशाच 5 चित्रपटांबद्दल बोलणार आहोत, ज्याची तुम्ही नक्कीच वाट पाहत असाल. चला सुरुवात करूया. पहिला चित्रपट आहे फर्स्ट क्लास दाभाडे, ज्याचे दिग्दर्शन हेमंत डोमी यांनी केले आहे. हेमंत डोमी हे मराठी सिनेमातले एक प्रभावी नाव आहे. हिरकणी, पोस्टर गर्ल आणि जिम्मा यासारख्या चित्रपटांमुळे त्यांची एक उत्तम दिग्दर्शक म्हणून ओळख आहे. फर्स्ट क्लास दाभाडे हा एक कौटुंबिक नाट्य चित्रपट आहे, जो 3 भावंडांच्या भावनिक आणि गोंधळलेल्या नात्यावर आधारित आहे. या चित्रपटात अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमधून दिसतंय की विनोद आणि भावनिक क्षण यांचा उत्तम संगम प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तसेच चित्रपटाची कलर ग्रेडिंग आणि प्रोडक्शन क्वालिटी ही एक नंबर आहे. हा चित्रपट येतो येत्या 24 जानेवारीला. दुसऱ्या क्रमांकावर आहे इलू इलू 1998, ज्याचे दिग्दर्शन अजिंक्य फाळके यांनी केले आहे. हा चित्रपट एका कॉलेजमधील प्रेमकथेसोबत 90sच्या नॉस्टॅल्जियाची आठवण करून देतो. चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील 90sच्या गाण्याचा सुंदर वापर आणि चांगली सिनेमॅटोग्राफी. इलू इलू 1998 तुम्हाला पुन्हा जुन्या आठवणीत घेऊन जाणार आहे, ज्यामध्ये पहिल्या प्रेमाच्या भावना, पत्राद्वारे दिलेले संदेश याचे वर्णन केले आहे. चित्रपटाला बुक माय शोवरती 6200 लोकांनी इंटरेस्ट दाखवलाय. हा चित्रपट येतोय येत्या 31 जानेवारीला. तिसऱ्या क्रमांकावर आहे मुक्काम पोस्ट देवाचं घर. हा चित्रपट एक हटके प्रोजेक्ट आहे. संकेत माने यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. त्यांच्या चित्रपटात भावनांचा सच्चा ठसा असतो. मुक्काम पोस्ट देवाचं घर हा एक कौटुंबिक सिनेमा असून त्यात विनोदासोबतच सामाजिक संदेशही आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून वाटतंय की हा चित्रपट आपल्या रोजच्या आयुष्यातल्या समस्या विनोदी ढंगाने मांडणार आहे. हा चित्रपट पण येतोय येत्या 31 जानेवारीला. नक्की मिस करू नका. चौथ्या क्रमांकावर आहे गडा गडा बोलायचं. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन रोकडे यांनी केले आहे. भूषण प्रधान आणि सिमरत नेरुरकर प्रमुख भूमिकेत आहे. भूषण हे उत्तम अभिनेते आहेत. त्यांनी यापूर्वी मिसमॅच, तू तिथे असावी आणि शिवाय या दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले. मागच्या वर्षी देखील त्यांनी 2 चित्रपट केले, पण चित्रपट काही खास चालले नाही. जर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला तर त्यांचा 2025 मध्ये कमबॅक होऊ शकतो. चित्रपट कोणत्या महिन्यात प्रदर्शित होईल हे अजून निश्चित नाही, पण अनाउन्समेंट रील बघून वाटतंय की ह्याच वर्षी येईल. शेवटचा चित्रपट आहे बाल शिवाजी. दिग्दर्शक रवी जाधव यांचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. रवी जाधव यांनी यापूर्वी बालगंधर्व, नटरंग आणि बायोस्कोप यांसारखे दर्जेदार चित्रपट दिले आहेत. बाल शिवाजी हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणावर आधारित आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना शिवाजी महाराजांच्या निरागस पण नेतृत्व गुणांनी भरलेला प्रवास चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा खूप जास्त आहेत. तर मित्रांनो, ही होती 2025 मधील 5 बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटांची यादी. तुम्ही कोणत्या चित्रपटाची सर्वाधिक वाट बघत आहात? खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. मी तुमच्या कमेंटची वाट बघतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.